नागपूरमध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याच्या तक्रारी ऐकून मुख्यमंत्री संतापले। मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली। मागच्या काही काळापासून नागपूरमधील विविध भागामध्ये वीज पुरवठा खंडित होण्याचं प्रमाण वाढलंय। वीज पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिकांच्या मनामध्ये सरकार विरोधात नाराजीचा सूर आहे। रविवारी हैदराबाद हाऊस इथं झालेल्या बैठकीत नागपुरातील लोकप्रतिनिधींनी महावितरणच्या तक्रारीचा पाढा वाचला आणि मग मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांनी महापरिषदच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली। आता तरी महावितरणचा कारभार सुरळीत होणार का, हा प्रश्नच आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। जितेंद्र, साधारणपणे हा जो वीज पुरवठा खंडित होण्याचा काळ आहे तो किती आहे आणि फडणवीसांनी आणि गडकरींनी आता सूचना तर दिल्यात, पण भविष्यात नागरिकांना याबाबतची सकारात्मक अपेक्षा आहे का की आता तरी हा सगळा खंडित होणारा वीज पुरवठा थांबेल? रिद्धी, गेला महिना दीड महिन्यापासून जे आहे ते वारंवार नागपूर शहरातील विविध भागांमध्ये जे आहे तो वीज पुरवठा खंडित असल्याचं समोर येत आहे। अनेक भागांमध्ये अनेक तास वीज ही खंडित असते। कधी वादळ वारा आला त्यामुळे वीज खंडित असते, तर कधी देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली वीज पुरवठा खंडित असतो। सुमारे 8 ते 9 तास काही वस्त्यांमध्ये हा वीज पुरवठा खंडित होता। केबलिंगच्या कामामुळे हा खंडित होता आणि त्यामुळे ज्या तक्रारी आहेत नागरिकांच्या त्या मोठ्या प्रमाणात येत आहेत। महावितरणला तक्रार करूनही त्यावर काही उपाय योजना करण्यात येत नाहीये। खास करून दक्षिण पश्चिम असेल, पूर्व असेल किंवा दक्षिण नागपूर असेल, या भागातील जो वीज पुरवठा आहे तो मोठ्या प्रमाणात आणि जास्त काळासाठी खंडित होत असल्याचं समोर आलेलं होतं आणि त्यामुळे नागरिकांची नाराजी होती। आता ही नाराजी जी आहे ती काल हैदराबाद हाऊस येथे बैठक आयोजित करण्यात आलेली होती। या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील उपस्थित होते आणि महावितरणला याबाबत जाब विचारण्यात आला। खास करून जेव्हा लोकप्रतिनिधी आहेत, नागपुरातील स्थानिक आमदार आहेत, त्यांनी या महावितरणच्या तक्रारीचा पाढा वाचला आणि त्यावर संतप्त होऊन मुख्यमंत्र्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे आता महावितरणचे अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील, या वारंवार होणाऱ्या वीज पुरवठ्यावर काय उपाय शोधतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण गेले आता 23 दिवस जूनचे उलटून गेलेले आहेत। नागपुरात अजूनही पाऊस नाही, त्यामुळे दमट वातावरण आहे आणि या दमट वातावरणात वीज खंडित झाल्यामुळे नागरिकांना उकाड्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतो आणि अशा परिस्थितीत जर वीज पुरवठा खंडित होत असेल तर त्यामुळे आणखी त्रास सहन करावा लागतो। काही उन्हाळ्याचे दिवस होते, मात्र वीज पुरवठा खंडित असल्याने अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावं लागत आहे आणि त्याचमुळे कालच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले, ते संतप्त झाले। आता त्यानंतर नेमका महावितरणचे अधिकारी यावर काय उपाययोजना करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रिद्धी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी जितेंद्र।